व्हिडिओ तर बनवू शकतो ना आपण. आपली परवानगी घेणार का आम्हाला थोडेसे छायाचित्र आणि तुमच्याशी जो कन्व्हर्सेशन होतोय त्याविषयी आम्ही जे 300 लोक त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे ते हे सगळं कन्व्हर्सेशन एका हा विषय तुमच्या जवळ केलेला आहे आणि तुमच्याजवळ काय आम्हाला प्रतिसाद मिळाला तो बाहेरच्या जनताला कळलं पाहिजे. नाही तर असं व्हायचं की आधी जी प्रक्रिया झाली त्या प्रक्रियेमध्ये अधिकारी इटाल्यावर टाळल्यावर हे समितीचे काही पदाधिकाऱ्यांबरोबर जुळून एखादी प्रक्रिया करतात आणि बाहेरच्या लोकांना काय कळत नाही. नो ट्रान्सपरन्सी असा नाही विषय झाला पाहिजे. लक्ष व्हिडिओ आपण घेऊ शकतो. परवानगी आहे या थोडं काही लिमिटेशन कोणी पण आहे ना कोणता पण मीटिंगचा एक नियम असतो काय ना मध्येच बोलू नका. एक बोलतोय तर एकालाच बोलू द्या. ठीक आहे साहेब आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य आधी पण करत होते आता पण करत. एक जण करा बरोबर. गजानन स्टार्ट करतील विषय. गजानन सर्वप्रथम आपलं धन्यवाद की आपण ही मीटिंग लगेच आमच्यासाठी ठेवली. बरीच लोक आमची माहोलमधून न्यायाची अपेक्षा ठेवून इथं सगळे जमा झाले बाहेर गेटच्या बाहेर. त्याची बरेच असे प्रश्न आहेत ते आपण लिहून घेतलेले आणि मला असं वाटतं की जी लोकांनी आंदोलन केली आहे त्यांच्याबरोबर कुठेतरी अन्याय झालेला आहे. ते अन्याय कुठे कुठे कसं झालेलं आहे ते सगळे लोकांचे जे प्रश्न आहेत ते एक एक करून आपण घेऊया आणि त्याच्यावरती तुमच्या मार्गदर्शनामधून काय आपण त्यांच्यासाठी करू शकतो, काय सोल्युशन आणू शकतो हे आपण बघूया. तर एक एक करून आपण हे प्रश्न घेऊया. मला थोडी रिक्वेस्ट अशी होती की आता थोडक्यात टाकूया कारण की आज आमचा पीसीचाही दिवस असतो. बाकीचेही काही जे लवकर घेऊया आपल्यावरच एक विषय पुटअप केला त्याच्यामुळे तुमचं काय प्रतिक्रिया तुम्ही काय मार्गदर्शन बोला म्हणजे आपल्याला बोलताय. एक प्रश्न असा आहे साहेब की आपल्याला ना इथल्या लोकांनी बऱ्याच लोकांनी पत्र दिलेत भले ते पोस्ट मधून असतील किंवा खाली रिसिव्हिंग सेंटर मधून असणार. जे समितीद्वारे जो छळ लोकांचा झालेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आम्ही एवढं फॉर्म भरू आमची नावं आलेली नाही. आमच्या घरामध्ये आजारी लोक आहे, कोणी कॅन्सर आहे, TB पेशंट राहून गेलेले आहेत आणि कोर्टाचा जो न्याय होता ऑर्डर होती त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जे पीडित लोक आहे जे न्यायासाठी माझ्या दारापर्यंत आलेली आहे त्या लोकांना मला न्याय देणं अपेक्षित आहे. मग जर अशी लोक अजून पण जर ह्या लाभापासून वंचित असणार तर मग कुठेतरी आपल्याला लक्ष द्यावं लागेल पुन्हा की हे कुठे गडबड झाली. आणि सर्वात पहिलं तर आपल्याला हे लक्ष द्यावं लागेल की BMCचं हे जे काम होतं त्यामध्ये आपण समितीचं जे आहे मदत घेतली. समितीने हे कामं केली पण समितीने नेमकं काय केलं हे BMCने बघितलंच नाही. लोकांचा हा मोठा आरोप आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टी इन शॉर्ट वी कॅन से. मला असं बोलायचंय साहेब हायकोर्टाचं जजमेंट असताना की त्यांची जी वस्तुस्थिती आहे त्याची पाहणी कोण करणार. आता समितीच्या लोकांनी नाममात्र जी समिती केली ती सुद्धा रजिस्ट्रेशन नाही आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय. जो माणूस त्या ठिकाणी राहत नाही, जो असणारा इतर ठिकाणी रूम भाड्याने देऊन राहतोय त्याला त्या यादीमध्ये समाविष्ट पहिलं केलं आणि खरोखर जो पीडित आहे, जो कॅन्सर पेशंट आहे, जो पॅरालिसिस आहे त्याची नावं तशीच ठेवलेली आहे. आणि BMC मध्ये जर का संपर्क केला तर BMCचे अधिकारी सांगतात तुम्ही समितीकडे जा. समिती सांगते की बाबा तुमचं काम आता होणार नाही, पैसे द्या. मागच्या दारून कमीत कमी 50-50 हजार पर रूम मध्ये घेतलेले आहे. 10,000 ज्यांनी दिले, ज्यांनी 20,000 दिले त्याची नाव पटापट त्या ठिकाणी लागली. आणि जी समिती रजिस्ट्रेशन नसताना जे शासनाचं धोरण आहे, ज्या शासनाने त्या ठिकाणी अधिकारी समजा तुमचा XYZ बाबा तू आजारी आहे, तू कधीपासून आजारी आहे, त्या ठिकाणी डॉक्टरचे पेपर द्या आणि त्या ठिकाणी त्याला तिथं घेतलं पाहिजे होतं. परंतु या समितीने सर्व गोलमाल केलाय. तर आमची मागणी आहे त्याची पुन्हा चौकशी करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी शासनाची फसवणूक केली त्यांच्यावरती FR गुन्हा दाखल झाला पाहिजे. एका माणसाने 29 मध्ये एका माणसाने समितीमध्ये गेला आणि बोलला बा माझ्या रूमचं काय, तर समितीतला एक ग्रस्त बोलला की तुझं काय होणार नाही. त्यांनी येऊन लगेच त्या ठिकाणी उडी टाकली आणि त्याचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या घरची माणसं याच्यासाठी घाबरत आहेत की उद्या जर का आम्ही समितीच्या अगेन्स्ट बोललो तर BMC काही अंगावर घेत नाही, उद्या मला रूम भेटतोय की नाही, अशी परिस्थिती त्या ठिकाणी झालेली. म्हणून जे लोक खरोखर पीडित आहेत आता हे मोठं आंदोलन होणार आहे. आज ही तुमच्याकडे आमची चर्चा आहे, नंतर DMCकडे आम्ही भेटणार आहोत, नंतर आयुक्तांना भेटणार आहोत. पोलीस स्टेशनला सुद्धा काही संतोष जाधव त्यांनी FR करण्याचं पत्र दिलेलं आहे की भ्रष्टाचार. त्या पोलिसांनी त्या ठिकाणी दखल घेतली नाही. पण ज्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही त्याच्यावर आम्ही कारवाई करणार की पहिले ह्याला सस्पेंड करा, ही आमची मागणी असेल. मग वेळ पडली तर इथं आम्ही उपोषण करू, जन आंदोलन उभं करू.
ह्या अन्यायाच्या विरोधात माहुलचे झोपडपट्टीतले लोक नाही, मुंबईमधले इतर लोक ज्या संघटनेशी आम्ही ज्याच्याशी आम्ही स्वतंत्रपणे त्यांच्याशी आम्ही हे आहे जुडलेलो आहोत, त्यांनाही आम्ही आवाहन करणार की हा इथं अन्याय अत्याचार झालाय आणि त्याच्यासाठी तुम्ही वाचा फोडण्यासाठी आलं पाहिजे. म्हणून आमची विनंती तुम्हाला एकच राहील की तुम्ही निपक्षपात जो भ्रष्टाचार झालाय त्या अधिकाऱ्यांवर, त्या समितीचे जे सभासद आहेत, ज्यांनी जे त्या ठिकाणी राहत नाही, ज्यांचा रूम भेटल्यापासून लॉक आहे, त्यांना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आला आणि इतर माणसांना नाही आहे. मला ह्या 11 नंबर मध्ये साहेब मी बघितलं एक पॅरालिसिस वरती माणूस आहे, गेल्या 5-6 वर्षापासून आहे. त्याच्या पत्नीने 2-3 वेळा फॉर्म भरला, तो पण पीडित आहे. म्हणून आम्ही आता हे वर्षाताईचे खास आहेत, आम्ही प्रत्येक जे पॉलिटिकल पार्टीचे लोक आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत. याच्यामध्ये सर तुमच्याजवळ आहे ना अपेक्षा काय माहिती आहे का? एक मिनिट सर, एवढीच अपेक्षा आहे का ही जी प्रक्रिया होती ना याला पारदर्शकता असायला हवी होती. कारण काय अशा प्रक्रियामध्ये जे पुनर्वसनचा जे पण उपक्रम होतो त्याच्यामध्ये जी प्रोसिजर असते, आता समजा 5 जणांना आपण बोलवलं, 5 जण लाईनीत उभे राहिले, तो त्याचं डॉक्युमेंट घेऊन येईल, समजा इकडचे जे अधिकारी आहेत त्यांना ते डॉक्युमेंट सोपवतात आणि मग एक टेबलमध्ये सर्व तुमचेच अधिकारी बसतात, ते चिठ्ठ्या त्याच्यामध्ये असतात, चेक करतात, चेक करून एक नंबरची चावी त्याला भेटली जाते. ही नॉर्मल प्रक्रिया होती. चलो संशोधन ऑनलाईन प्रक्रिया झाली, ऑनलाईन प्रक्रियामध्ये पण मग त्याच्यामध्ये पण प्रोसिजर असायला हवी होती. 10 जण बसले तुमचे अधिकारी, बटन दाबला, तो चक्र फिरला आणि ज्या रूमचा नंबर असेल त्या रूमचा नंबर त्याला टिक केलं, त्याच्या ॲरो जाईल आणि मला ती गेली पाहिजे होती. हे माझं मत आहे. पण माइट बी पॉसिबल, यू माइट बी हॅव्हिंग सम अदर ऑप्शन्स ऑल्सो टू डू ऑल दिस थिंग्स. है ना, तुम्ही वेगळ्या प्रकारे पण करू शकला असता. पण याच्यामध्ये ताबा जो होता ना तो तुमच्याजवळ नसून समितीजवळ जो गेला ना, सर्वांना त्याचाच आक्षेप आहे. का आक्षेप आहे? कारण का ही घर जो असतो तो आयुष्यभर कष्ट करतो आणि तेव्हा ते घर मिळतं आणि ते घर एखाद्या समितीला आणि संस्थेला तुम्ही वाटायची प्रक्रिया करायला सांगताय ते कुठेच अपेक्षित नाही. हे पूर्ण झालं पाहिजे होतं BMC तर्फे. तर आता पण हीच अपेक्षा आहे का आता पुढची प्रक्रिया तरी ऍटलीस्ट तुम्ही ताब्यात घ्या आणि कोणती समितीची आवश्यकता नसायला पाहिजे होती. तुमच्या हाताने जर तुम्ही दिलेलं आहे तर तुमच्याजवळ ते प्रक्रिया झाली पाहिजे होती. आता हा झाला फर्स्ट. सेकंड, हे जे बोलले काय ना बऱ्याच लोकांना घरं चॉईसनी मिळालेले आहेत, बऱ्याच ठिकाणी आहे असा विषय. मी तिथे राहतोय. आता माझा पहिला का नंबर आला? कारण का त्यांना माहिती आहे एक वेगळ्या प्रकारचा व्यक्ती आहे आणि मला एक हार्ट अटॅक आला होता म्हणून मला आजारीच्या लिस्टमधून माझा नंबर लागला. को इन्सिडेन्सली येतो. पण मी तरी त्या टायमाला जर मी इथं राहिलो असतो ना तर मी यांच्यापैकी एक असतो आणि मी वेगळा असतो त्या टायमाला. मी आता थोडासा संयमी काय, कारण का मला घर भेटलंय म्हणून मी संयमी. पण सर्वांनाच माझ्यासारखं वागता येणार अशातला भाग नाही. पण ते माझ्यापर्यंत पोहोचतात. आहे का पोहोचतात? आहे कारण का त्यांना माहिती आहे हा आमच्यासाठी बोलल आणि आवाज बनल. तर मी फक्त यांचा आवाज आहे आणि या आवाजाप्रती माझी तुमच्याजवळ अपेक्षा आहे काय ना, एकदम क्लिअर ट्रान्सपरन्सी सर्व गोष्टी झाल्या पाहिजे. मी याच्या अगोदर पण येऊन तांबेंना इटालियनला भेटून गेलेलो आहे, पण कसं आहे अपेक्षाप्रमाणे काम होत नाही म्हणून आपल्यापर्यंत दुसऱ्यांदा इथं येऊन बसलोय. तर आपलं काय मत असणार ते आम्हाला ऐकायचं आहे पूर्णपणे या विषयावर. नाही, याच्यात कसं आहे की ऐकाच मग सांगतो काल तुमचे मुद्दे खूप आहेत. आपण एक मुद्दा आपण प्रत्येक म्हणजे आमची जी काय प्रक्रिया आहे ती सांगतो तुम्हाला. माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्याला सगळं पुनर्वसन करायचं आहे. HDI इकडून तिकडे पडलेलं नाही, बरोबर आहे. आता त्यामध्ये ज्या समितीने जे संघर्ष केला की तुमच्याच लोकांनी कोणाला तरी प्रतिनिधित्व केलं आणि त्यांच्यामार्फत हे त्यांना एक न्याय मिळतोय, तर कदाचित आता मी ते असं तुम्हाला आमच्या लोकांपैकी कोणीही प्रतिनिधित्व नेमलेलं नाहीये. हे सरळ सरळ मेधा पाटकरचे ताई आहेत ना, त्यांनीच या दोघांना निवडून दिलेले आहे आणि नंतर तुम्हाला ते पत्र दिले की बाबा लोकांनी निवडून दिलं तर त्याच्यातला भाग नाहीये सर. 5,000पैकी 2,000 केलं असेल. म्हणजे मला ते म्हणायचं नाही की त्यांनी कोणी त्याचा श्रेय घेते किंवा काय, पण एक प्रक्रिया झाली. शेवटी न्यायालयानं कुणाच तरी म्हणजे संघटनेचा ऐकला असेल आणि त्याच्यावरती न्याय दिला असेल. रजिस्टर नाही ना सर. ठीक आहे, जाऊ तो भाग जाऊ. महानगरपालिकेला आदेश होते की त्यांचा पुनर्वसन करा, अशा संस्थेला नाही. आता मी रिपब्लिकन झोपडपट्टी सुरक्षा महासंघ चालवतो आणि मी कोर्टात अफिडेव्हिट दाखल केलं तर मला त्याची पॉवर येणार नाही. ती त्या ज्युडिशियल मध्ये समजा SRA MMRD आहे तर त्यानं मग यांचा पुनर्वसन करा. आणि ही जबाबदारी साहेब ही खरं अर्थानं तुमची होती.
तुम्ही त्या ठिकाणी जर जातीनं लक्ष दिलं असतं तर हा भ्रष्टाचार थांबला असता. अहो एका एका गरीब माणसांकडून 50,000, 30,000, 20,000 राईट्स पूर्णपणे म्हणजे हे काय पैशाचे आहे हा? आणि हा भ्रष्टाचार म्हणून आमची एकच हात जोडून विनंती आहे की जो भ्रष्टाचारी आहे त्याच्यावर तुम्ही एफआर दाखल करा. त्याचं तुम्ही शोधा की त्यांनी कशी एवढ्या माणसांना पुनर्वसन माणसांना कसं तिथं हे केलं तेवढं तुम्ही शोधावं. बस आमची काहीच माग हे नाही. मी माणगावचा राहणार आहे. मी डॉक्टर अभिजित बांगर साहेब आपले ऍडिशनल आहेत. माणगावमध्ये डेप्युटी कलेक्टर होते. त्यांनाही मी फोन केला, भेटायला गेलो. ते म्हणाले पहिलं वॉर्ड लेवलचं जे काय तुमचं आहे वॉर्ड लेवलचं आहे किंवा डीएमसी ते बघा. म्हणून माझी एकच हात जोडून माझी विनंती आहे साहेब की तुम्ही त्याच्यावरती पारदर्शकता तुमचे 5 अधिकारी नेमणूक करून आणि यांचे कसं पुनर्वसन झालं त्याची चौकशी करा. कुणी कुणी त्याच्यामध्ये गडबड केले त्याच्यावर तुम्ही एफआर दाखल करा. आणि जे लोक राहिले जे वंचित आहे त्यांना कसं लवकरात लवकर मिळेल तेवढा प्रयत्न करा. सर याच्यामध्ये आहे ना झालं विषय ये जो कोर्ट का आदेश था कि यानी बीमार लोगों को रूम देना चाहिए था पहला, 21 नंबर में ऐसा हुआ नहीं. दूसरी बात ये जो अभी से जो 44 लोगों की इसके बारे में हम लोगों के अक्सर आपसे मिलते थे, आपको जानकारी है. तो फिर से जो 44 लोगों के में से कितने बीमार लोगों को तो अभी भी रूम नहीं मिल, उनको पहला देना ऐसा चाहिए. है कि जिस तरह से हम लोगों ने अभी तक का एक प्रोसीजर अपनाया है ना, उससे शायद आप समाधान नहीं है. लेकिन आपको पता नहीं है, मैंने भी ऑर्डर दिया इनको कि समिति के अलावा भी हमारे पास कुछ आएंगे, पेशेंट्स आएंगे या कुछ अपंग आएंगे या कुछ डिजेबल लोग आएंगे, उनका एप्लीकेशन ले लो और हम लोग उनको इंक्लूड करेंगे. हम लोग चाहते थे कि भाई चलो संगठन है और वो सब हमको बना के दे रही है, किसको किसका जरूरत किधर है, पहले वाले पे किसको देना है, ऊपर वाले में किसको देना है. ये अब तक हम लोग समझ रहे थे कि वो ठीक ठाक काम चल रहा है. लेकिन आपके माध्यम से ऐसा लगता है कि थोड़ा सा कुछ अन्याय तो हुआ है. पूर्ण अन्याय. साहेब तसं मला म्हणणं एक मीटिंग बघा सांगतो तुम्हाला. कुछ लोगों ने नहीं, इसके अलावा मैं बोलता हूँ कुछ लोगों ने आपके पास डायरेक्ट आपको एप्लीकेशन दिया है. हाँ. उस एप्लीकेशन कचरे के डब्बे में गया है. नहीं, उसका कोई इंक्वायरी नहीं हुआ है. अभी मेरा ससुराल का मी 77 लोकांची यादी दिली होती. मेरा भी ऐसा प्रॉब्लम. जरा रुको मैं ये बताता हूँ. मेरा ससुरा बीएमसी में था, रिटायर हो गया. रिटायर होने के बाद उसका रूम है तो उसने उसको अटैक आया है. उसने वो एप्लीकेशन इधर भी दिया और बीएमसी कमिश्नर को भी दिया. वो एप्लीकेशन का कोई ये Meaning नहीं, नहीं. उसका कोई बुलाया नहीं, उसको क्या किया वो नहीं. और समिति वाला डायरेक्ट बोलता है कि हम नहीं तुम्हारा करने वाला है, तुम बीएमसी को एप्लीकेशन किया, बीएमसी से जाओ. इसका मतलब बीएमसी से ज्यादा ये लोग खुद को अपना समझ रहे हैं. और हम आपको समझते हैं कि आप इस सरकार के और चेयर पे बैठे, आप जनता के माए बाप है. यहाँ पे एमएलए आमदार वो सब चेंज हो जाएगा, पर आपका जो कुर्सी है, चेयर है, वो आपने पढ़ाई लिखाई के जोर पे लिया है. तो आपको उस ढंग से जाना चाहिए. मैं बार बार आपको ये लोगों से भी माफी मांगता हूँ कि आपको विनंती करता हूँ कि आप इनके ऊपर जल्दी से जल्दी आदेश निकाल के ये लोगों के ऊपर कार्रवाई करो. और आप नहीं करते तो मजबूरन आके आपका रास्ता रोक हमको करना पड़ेगा. सर आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आता बीएमसी एक संस्था आहे, ठीक आहे. संस्थेला जर आपण आरटीआय मागितला, काहीतरी एक जानकारी मागितली तर आरटीआय द्वारे आपण ते प्राप्त करू शकतो. लोकांनी ना मेधाताईंच्या नावाने पण एक पत्र वगैरे आरटीआय सारखे केलेले, परंतु तिथून लोकांना काहीच उत्तर मिळालेले नाही. पत्राद्वारे म्हणा त्यांचा पण विरोध किंवा आहे. फॉर्मल काहीच इन्फॉर्मेशन सर्व फ्रॉड रूम आहे. फॉर्मल काही फ्रॉड रूम आहे. काय माहिती पाहिजे सगळे informal आहेत. ऐका तरी तुम्हाला काय आरटीआयच्या माध्यमातून माहिती असेल आमच्याकडे सर आम्ही आहे ती सगळी देतो आम्हाला. नाही पण मग ऑफिस एकदम नाही, लोकांचा प्रश्न काय माहितीये का, मग तुम्ही काय जे बसलेले आहेत, जे समितीद्वारे जे 2-3 जण बसलेले असतात, हमेशा बीएमसीच्या ऑफिस बसलेले असतात, त्यांनी काय कोणती परीक्षा वगैरे देऊन बीएमसीची परीक्षा पास देऊन तुम्ही त्यांना ते पद दिलंय का, तिकडचं कार्यभार दिलंय का सांभाळायला? बिलकुल नाही ना. परीक्षा तर अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. ते लोक असे चॅलेंज करायला लागले की बीएमसी तुम्हाला उभं करणार नाही आमच्याशिवाय. बीएमसी तुम्हाला उभं करणार नाही, बीएमसी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही, आणि म्हणून आम्हाला इथे यावं लागलं. हो सर, त्या दिवशी मी मीटिंग इकडे लावली होती. रेखा मॅडम त्या सगळ्या होत्या, इकडे समितीचे लोक सगळे होते. तर मी त्यांना बोललो आजारी लोकांची लिस्ट तुम्ही लोकांनी काढलेली, भाडुत्री लोकांची लिस्ट काढली, राहणाऱ्या लोकांची पण लिस्ट काढली इकडे. हा त्या सगळ्या त्यांच्याकडे सर्वे असताना सुद्धा त्या लोकांनी त्यांच्या हिशोबाने टाकले. टाकल्याच्या नंतर त्या मॅडम बोलल्या इकडे तुम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जे काय आहे ते लक्ष घालून करून घ्या. इकडून बाहेर गेल्याच्या नंतर ते बोलतात बीएमसी वाले बघा तुम्ही बघा, म्हणजे इकडे वेगळं बोलणार आणि बाहेर वेगळं बोलणार, अशी परिस्थिती इकडे. बरं आता दुसरा मुद्दा साहेब काय झालाय सिरियस हा, की दुसरा मुद्दा काय झालाय, एक पूर्ण बिल्डिंग मध्ये समजा 25 लोक आहेत.
त्याच्यातले 5 लोकच राहिले, 20 लोक गेले. मग आता त्या 5 लोकांचं लाईट बिल परत येते, फार मोठा प्रॉब्लेम आहे ना. मग त्यावेळेला जर बीएमसीने ठरवलं असतं बाबा तुम्हाला जायचं आहे, चला हे सगळे खाली करा. आता त्या लोकांनी कामं केले, त्यांना तुम्ही दुसरीकडे टेम्परवारी देणार. मग त्यांनी 20-25 हजारच्या लाद्या परत जे केलंय तो गरीब माणूस कुठून करणार आहे? हाच विषय पूर्णपणे मेन मुद्दा हाच होता. तर ह्या विषयाला आम्ही इथं का आलो पुन्हा सेकंड हा विषय लय महत्वाचा आहे. काय ना विषय असा आहे काय ना, आज 250 घरं होते एक बिल्डिंग मध्ये आणि त्या बिल्डिंग मध्ये 200 माणसं निघून गेले आणि 7 माळ्याची बिल्डिंग आहे. एक फ्लोअरवर 5 ते 6 माणसं राहतात आहे आणि कोणत्या कोणत्या बिल्डिंग तर पूर्णपणे एक्झॉस्ट झालेल्या आणि तिकडे चोरी होतात आहे, तिकडं घरं फोडतात आहे, टाळे काढतात आहे. अरे खिडकी दरवाजा सर गायब आहे. एक मिनिट पूर्ण आहे. आता आमच्याजवळ 400 लोकांची अशी यादी आली आहे ज्यांची रिक्वेस्ट आमच्याजवळ आली आहे. काय ना सर, आता तुम्ही सर्वे चाललेत तर आमचं काय होणार? मला असं ऐकण्यात पण आलं होतं का बाबा एखाद्या बिल्डिंग मध्ये बाकीचे उर्वरित ट्रान्सफर करतील. माहित नाही, डोंट नो, आय एम नॉट कन्फर्म अबाउट इट. पण मला अशी अपेक्षा आहे कारण जे 400 उर्वरित आहेत, आता इथे जेव्हा 1600 लोकांचे पुनर्वसन होऊन जाणार, मग त्याच्यानंतर पण 400 घरं आहे ना शिल्लक राहतील. तर 400 घरं जर ते शिल्लक राहतात आहे, मग ह्या गरीब जनतेला ते 400 घरं उपलब्ध करून द्यावं. SDL 20, 21, 22. कारण की MMRDA ने 20 नंबर तर आहे ना, नाही, कदाचित माझ्या माहितीप्रमाणे आम्हाला 1600 फ्लॅट भेटलेले आहेत. बिल्डिंग किती भेटले त्याच्या काय माहित नाही, पण तुम्ही जसं म्हणताय ना आणखी 400 राहिले असतील तर त्याची नक्की आपण काहीतरी व्यवस्था करू. तुम्ही बोला ना. आम्हाला आम्ही जेवढी रिक्वायरमेंट दिली होती तेवढी त्यांनी घरं दिलेली आहेत. अशा कुठल्या इमारती किंवा काही नाही. काही इमारती त्यांचे ग्राउंड फ्लोरला त्यांचे कब्जे आहे, काही इमारतीमध्ये ते फक्त दुकानांवर त्यांचा कब्जा आहे. आम्ही MMRD मध्ये जाऊन बसलो होतो, वर्षाताईंसोबत बसलो होतो. आता तुम्हाला हे पण सांगाल काय ना, जेव्हा मी तिथे बसलो होतो ना, तिथं रोहिणी आव्हाड मला वाटतं कलेक्टर आहेत आपले, त्यांना समोर त्यांनी सांगितलं. मी बोललो आता आम्ही 1600 लोक तर तिथे गेलो आहोत, तर 1600 लोक गेलो आहोत, ते 3 वर्षाच्या करारावर तुम्ही आम्हाला पाठवलंय. आता 3 वर्षाच्या नंतर परत मी जाणार, सामान उचलणार प्रत्येक घरामधून, तर त्याच्यापेक्षा आम्हाला बीएमसीचे जे फुकटची ज्या सुविधा आहेत, समजा पाणीचं झालं, इलेक्ट्रिक कॉमन एरिया मेंटेनन्स झालं, कशाला बीएमसीला ताण देतात? एक काम करा ना, त्याच्याऐवजी आम्ही सर्व सक्षम आहोत, आम्ही ते पैसे मेंटेनन्सच्या स्वरूपात काढून आम्ही ते भरू शकतो. मग जर 1600 लोक तिथे गेले त्यांना कायम करा ना. तर त्याच वेळेस वर्षाताईंनी संजय मुखर्जी साहेबांना बोलले, तर संजय मुखर्जी साहेबांनी रोहिणी मॅडमला आदेश दिला का त्यांना परमनंट करून टाका. चांगलं. तो विषय आमच्याकडे पण चर्चा झालेली. पूर्वी कसं होतं, ज्या वेळेला एखादी संस्था आम्हाला घरं देते ना किंवा इमारती देते तर ती त्याच तत्वावरती देते. आम्ही सुद्धा हा विषय वरच्या बैठकीत आम्ही काढलेला होता की 3 वर्षानंतर त्यांनी काय करायचं किंवा आम्ही काय करायचं, पुन्हा हीच प्रक्रिया करायची का, तर तो प्रश्न निकालात निघेल. वर्षात बोलायचं का आणखी आम्ही तुमच्या माध्यमातून स्वतः गेलेलो नाही, ते आदेशच देऊन टाकला होता मुखर्जी साहेबांनी समोर. माझा नंबर पण आहे आणि त्या मीटिंगला मी बसलो. पण असं गृहीत धरू की तिथे गेल्यानंतर तेवढी पुढची आणखी काही हे होणार नाही. बस अजून काय पाहिजे? धन्यवाद. किंवा आता ताईंकडे बसून आपण जे बाकीचे उर्वरित लोक आहे 1600 तर ते आपण त्यांना सांगू अवेलेबल करून द्या घरं. तिथपर्यंत जायची गरज साहेबच करतात. आमच्या लेवलला जेवढं या वार्डमधून शक्य आहे ना ते सगळं तुम्हाला मदत आम्ही करतोय सगळे. फक्त आम्हाला थोडासा वेळ द्या, कारण ती प्रोसेस कशी सारखं असं पेपर लिहिला दिला जात नाही. याच्यात कॉम्प्युटरमध्ये सिस्टम बघावं लागते, त्याच्यात एंट्री करायची, पुन्हा ती सँक्शनला पाठवायची. माझ्या आयडियातून खाली आल्यानंतर मग त्यांना आम्ही दुसरी प्रक्रिया अशी आहे की त्यांनी आम्हाला खाली करून सगळं ते नील करून द्यायचं आहे. त्यांचं लाईट बिल अमुक तमुक जे काय ते आम्ही करून देऊ तुम्हाला, ते करून देऊ. माझ्याजवळ अपेक्षा एवढीच आहे, माझी तुमच्याजवळ एवढीच अपेक्षा आहे. मी काय करतो आता जे 400 उर्वरित लोक आहेत ना, जे नवीन फॉर्म, त्यांचे फॉर्मचे डिटेल पूर्ण डिटेल आपल्यापर्यंत मी पोस्ट करू शकतो. आणि मग जेव्हा तुम्ही बोलाल का बाबा यांचं डन झालंय का, आपण त्यांच्यामध्ये समावेश करू शकतो. मग त्यावेळेस आपण काय करू, तुम्ही जे करू द्या तिकडे ती 400 एका बिल्डिंग मध्ये 650 घर आहेत, 3 बिल्डिंग झाले, 1800 घर आहेत. मी काय बोललो तुम्हाला, आम्हाला बिल्डिंग झालीच नाही, तुम्हाला फ्लॅट दिलेले. आता लक्षात नाही, बिल्डिंगचा पण उल्लेख आम्हाला चांगला असेल नाही की समजा साहेबांचं मत आहे की ग्राउंड त्यांनी त्यांच्याकडे ठेवलंय. ग्राउंड सर मी काय पीएपी बोलतो ना, पीएपी आहे सर, 1800च्या वरती पीएपी जातात. लोकांना किती मिळाले? 1600. त्याच्यामधून 100-200 काय ते कॅन्सल. आम्हाला त्याचं काहीच माहित नाही. सर्वात पहिलं तुम्हाला सांगतो ना सर, याचे 1600 घर आम्हाला दिलेत, आम्ही खूप खुश झालो. ठीक आहे, सगळे लोक एकदम आनंदित झाले की बाबा आपण आता माहोलमधून बाहेर जाणार आहे.
सगळ्या लोकांनी फॉर्म भरले, जवळपास 2200 लोकांनी फॉर्म भरले होते आणि ही प्रक्रिया माझ्याच अंतर्गतमध्ये होती. लोकांचे मीच फॉर्म भरले. ठीक आहे, आपण जी समिती म्हणतो ना, ही समिती पूर्ण हायजॅक झालेली आहे. ते समितीमध्ये मुख्य जो व्यक्ती होता त्यालाच बाहेर काढून टाकलेले. ते त्याचं कारण काय तेही अजून सांगितलं ना. लोक त्याच व्यक्तीला विचारतात फोन करून, सर आमचं कसं झालं, काय होणार, ऐका ना. मग ते प्रश्न नाही एका ह्याच्यातली लेडी आमची ती म्हणाली की ज्या समितीमध्ये काम करणार आहे त्यांच्याकडे पीठ नव्हतं, ते आज 20-20 लाखाच्या गाड्या घेऊन फिरतायत. म्हणजे तुम्ही आणि ते चॅलेंज करायला लागले की बीएमसी काय आमचं करू, आम्ही सांगू त्याला रूम देणार. म्हणजे ह्या कुठला न्याय, कुठली पालक तुम्हाला आहे ना, एक मिनिट, तुम्हाला हा विषय आहे ना, आता जर पुढे प्रोसिजर मध्ये टाकायचं ना, तर आता वी कॅन्ट, आपण मागचे जे Last संपला आता. मागे जो प्रकार झालाय त्याच्यावर तर आपण काय फेररचना करू नाही शकत, बरोबर. पण आता उर्वरित समजा आता किती घरं झालेत, आता मला वाटतं मागे 450 आणि आता 230 आणि 160 अलॉटमेंट बरोबर. तर उर्वरित जे आहे ती पूर्ण प्रक्रिया तुमच्या ताब्यात घेतली पाहिजे. भलेच हेच अधिकारी असू द्या, पण यांनी एकही व्यक्तीला बसवायचं नाही. फक्त जो ज्याचा रूम येईल त्यानेच यायचा आतमध्ये आणि ती प्रक्रिया कम्प्लीट झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये असं एकही शब्द नाही आला पाहिजे आतापर्यंत येतोय का या लोकांनी मॅनेज काय केलंय. मला तुमच्यावर विश्वास आहे. बीएमसी आमच्यासाठी आहे. बीएमसी म्हणजे महानगरपालिका, पालिका म्हणजे पालक असतात. हाच विषय मी तांबे साहेबांना पण बोलतो. पालक कधी आहे ना गैरव्यवहार करत नाही मुलांबरोबर. मग तसं